IBPS मराठीत सुद्धा आता क्लोज टेस्ट विचारत आहे. जसं आपण इंग्लिशमध्ये बघतो कॉम्प्रेन्शन या हेडिंग खाली पॅराग्राफ असते, पॅराजम्बल्स असतात किंवा क्लोज टेस्ट असतात, अशा अनेक गोष्टी असतात. तसंच मराठीत सुद्धा ते आता आपल्याला क्लोज टेस्ट विचारत आहे. ठीक आहे. आपण प्रश्न बघा कसे असतात. असा एक छोटासा पॅराग्राफ असतो दिलेला, साहित्यात पासून तर या असतोपर्यंत हा एक झाला पॅराग्राफ. ठीक आहे. हा एक झाला उतारा. आता हा उतारा लहान मोठा किंवा एकदम शॉर्टकटमध्ये राहू शकतो. एकदम शॉर्टकट राहील, मोठा राहील, लहान राहील, कसाही राहील. तुमचं वाचन किती दांडगं आहे, तुमचा समज किती मोठा आहे, हे तुम्हाला म्हणजे त्यांना पाहायचं असते की आपण ज्या लोकांना रोजगार देतो आहे, ज्या लोकांना आपण एम्प्लॉय करत आहोत, त्या लोकांचं वाचन कसं आहे. तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी ते विचारतात. बघा, साहित्यात समाजाचे रिकामी जागा पडत असते. आता काय आधारस्तंभ पडत असते, रूप पडत असते, सार पडत असते, प्रतिबिंब पडत असते की रंगरूप पडत असते, हे तुमच्या वाचनावर डिपेंड आहे, तुमच्या समजून घेण्याच्या त्या बुद्धीवर डिपेंड आहे, कॉमन सेन्सवर डिपेंड आहे. हा, काही लोकांना खूपच सोपं जाईल, परंतु ज्या लोकांना अजिबात अभ्यासाचा गंध नाही त्यांना मात्र हे प्रश्न येतच नसतात. आपण अप्लाइड मराठी या नावाने एक पुस्तक लॉन्च करतो आहे. लवकरच पुस्तक लॉन्च होईल. त्याची 7 डिसेंबरपासून सकाळी 11 वाजतापासून प्री लॉन्च बुकिंग होणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं पुस्तक असेल जे IBPS वर आहे, पहिलं पुस्तक, आणि म्हणून भरपूर लोक त्यासाठी उत्सुक आहे. ठीक आहे. तर आपण हे सुद्धा पुस्तक घेऊन घ्यावं. या पुस्तकामध्ये आपण याच पद्धतीचं सगळं मटेरियल टाकलेलं आहे आणि हुबेहूब मराठीचा पॅटर्न, जसा पॅटर्न असतो मराठीला तसंच त्या पुस्तकात दिसेल. ॲप्लिकेशनमध्ये कोर्सेस पण आहेत. ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे आपलं. हे प्ले स्टोअरला ॲप आहे आणि टेलिग्रामला चॅनल आहे. दोन्ही ठिकाणी जॉईन करून घ्यायचं. यात तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत राहील प्रत्येक वेळोवेळी. आणि इथे प्ले स्टोअरला ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोर्सेस बघायला मिळतील. इंग्लिशच्या, मराठीच्या टेस्ट सिरीज पण आहे. ठीक आहे ना. आपण पुन्हा मुद्द्यावर परत येऊ. साहित्यात समाजाचे काय पडत असते, तर आधारस्तंभ पडते का, रूप पडते का, सार पडते का, प्रतिबिंब पडते का, रंगरूप पडते का. हा सर, प्रतिबिंब पडते असं आपण ऐकलं असेल, असं आपण भरपूर ठिकाणी वाचतो की या ठिकाणी प्रतिबिंब पडत असते. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब पडते, शिक्षणात शिक्षकांचं प्रतिबिंब पडते. प्रतिबिंब पडणे म्हणजे काय, त्याच्यासोबत ते संबंधित असणे, रिलेटेड असणे. म्हणजे काय, साहित्यात समाजाचे, साहित्य म्हणजे काय होते, साहित्य म्हणजे कथा, कीर्तन, अभंग म्हणतो आपण, लिहितो, पोवाडे किंवा अनेक लेख असतात, कविता असतात. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय असते, समाजाचे प्रतिबिंब. समाज जसा असतो तसं लेखक लिहित असतो. जसा लेखक पाहतो, आजूबाजूची परिस्थिती पाहतो, तसा तो लेखक लिहित असतो. समजा एखादा खूपच गरिबीतून आलेला लेखक असेल तर तो ती गरिबी रेखाटेल. आता नवीन प्रकार आहे, रॅपमधून लोक आपली गरिबी रेखाटतात. तो RBH 100 RBH तो अमरावतीचा आहे. तो त्याने बरोबर जे आधीपासून पाहिलेल्या गोष्टी आहे तो त्या रॅपमध्ये लिहितो, बोलतो. तो बादशाह पण त्याचा फॅन झाला. ठीक आहे ना, या पद्धतीचं. म्हणून काय, आता तो पण एक साहित्याचा प्रकार आहे. तो पण लिहितो ना, लिहिणे साहित्याचा प्रकार. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडत असते व हा समाज व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. व्यक्तिमन आणि व्यक्तिवर्तन यांना सामाजिक संदर्भ असल्याने मानवी काय प्राप्त होते, मानवी हक्क प्राप्त होते, मानवी माणूसपण प्राप्त होते, मानवी व्यक्तिमत्व प्राप्त होते, मानवी तपस्या की भूमिका काय. आता यावर तुमचा कस लागणार आहे. हा प्रश्न सोपा होता. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडते. ठीक आहे. हा समाज व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. मग तो समाज म्हणजे पाटील, देशमुख, मराठा किंवा अमुक तमुक, कुणबी, माडी, हा समाज नाही. तर आपण माणूस समाज, मानव समाज सगळा. ठीक आहे ना, या पद्धतीचं. तर समाजात साहित्याचे काय प्रतिबिंब पडत असते. हा समाज व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. व्यक्तिमन आणि व्यक्तिवर्तन यांना सामाजिक संदर्भ असल्याने मानवी हक्काचा काही विशेष नाहीये, मानवी माणूसपण होऊ शकत नाही, मानवी व्यक्तिमत्व प्राप्त होते. मानवी व्यक्तिमत्व
म्हणजे व्यक्ती मन म्हणजे आपलं मन आणि व्यक्ती वर्तन आपलं वर्तन कसं असते. आपलं वर्तन समाजात वावरताना, कुटुंबात वावरताना, व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपलं कसं वर्तन यांना सामाजिक संदर्भ असल्याने मानवी व्यक्तिमत्व घडते. मग कोणी कोणी ब्रॉड माइंडेड असतो, कोणी कोणी संकुचित विचाराचा असतो, कोणी कोणी बदमाश असतो, कोणी या विचारधारेचा, कोणी त्या विचारधारेचा. आपलं व्यक्तिमत्व घडत असते. ठीक आहे ना, प्राप्त होते. साहित्याच्या अभिव्यक्तीचा प्रकार कोणताही असो, साहित्याची जी अभिव्यक्ती आहे त्याचा प्रकार कोणताही असो, साहित्य कोणतेही असो, साहित्याचे अनेक प्रकार असतात. कोणी बाल साहित्य लिहितात, कोणी स्त्रियांवर लिहितात, कोणी पुरुषांवर लिहितात, कोणी समाजावर लिहितात, कोणी निसर्गावर लिहितात, कोणी व्यापारावर लिहितात. ठीक आहे ना, तर साहित्याच्या अभिव्यक्तीचा प्रकार कोणताही असो, विविध घटकांद्वारे कथार्थाची निर्मिती करणे, कथा निर्माण करणे हे साहित्याचे काय असते. हे साहित्याचे मूलभूत कार्य असते, हक्काचे कार्य असते, शेवटचे कार्य असते, पहिले कार्य असते की मोलाचे कार्य असते. म्हणजे साहित्य प्रकार कोणताही असो, पण जेव्हा आपण कथा निर्माण करतो त्या गोष्टीमध्ये, म्हणजे त्या साहित्यामध्ये जेव्हा कथा निर्माण करतो आपण, तेव्हा हे साहित्याचे काय कार्य असते. कोणते कार्य? मूलभूत कार्य, हक्काचे कार्य. हक्काचे तर आपण हक्क नाही म्हणू शकत, साहित्याचा हक्क आहे तो असं नाही म्हणू शकत. शेवटचे कार्य आहे असं म्हणू शकत नाही. कोणता शेवटचं कार्य सांगताच येत नाही. ठीक आहे, पहिले कार्य आहे असं म्हणू शकतो, मोलाचे कार्य आहे असं म्हणू शकतो, किंवा मूलभूत कार्य आहे असं म्हणू शकतो. पण यातूनही कोणतं उत्तर करेक्ट राहील ते तुम्हाला बघायचं आहे, लिहायचं आहे. हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता होऊ शकते कोणाचं मन असं वाटेल की बाबा सर मूलभूत कार्य असते, हे लिहून टाका. विविध घटकांद्वारे कथार्थाची निर्मिती करणे हे साहित्याचे मूलभूत कार्य आहे असं लिहून टाका सर. कोणी म्हणेल, कोणी काय म्हणेल, नाही सर साहित्याचे पहिले कार्य आहे किंवा साहित्याचे मोलाचे कार्य आहे लिहा. परंतु याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मूलभूत हा शब्द जास्त जवळचा वाटतो, कारण विविध घटकांद्वारे कथार्थाची निर्मिती करणे हा मूलभूत म्हणजे बेसिक गोष्ट आहे. ती मोलाची होऊ शकते, प्रश्नच नाही आहे. ती पहिले म्हणजेच मूलभूत, पण पहिले म्हटल्यापेक्षा मूलभूतला आपण प्राधान्य द्यायचा. ठीक आहे ना, आणि म्हणून मूलभूत बरोबर मूलभूत कार्य असते. आता पुन्हा वाचा बरं. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडत असते व हा समाज व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. व्यक्तिमन आणि व्यक्तिवर्तन यांना सामाजिक संदर्भ असल्याने मानवी काय व्यक्तिमत्व प्राप्त होते. साहित्याच्या अभिव्यक्तीचा प्रकार कोणताही असो, विविध घटकांद्वारे कथार्थाची निर्मिती करणे हे साहित्याचे मूलभूत कार्य असते. आजचा सामान्य गरीब मध्यमवर्गीय माणूस, बघा काय म्हटलेलं आहे, आजचा सामान्य गरीब मध्यमवर्गीय माणूस समूहामध्ये, गर्दीमध्ये एकाकी असहायपणे जगत आहे. म्हणजे त्याची कंडिशन दाखवली, त्याची परिस्थिती दाखवली. ठीक आहे ना, जगत आहे. त्याची शोधाशोध हरपली आहे, त्याची अस्मिता हरपली आहे, त्याची मोहीम हरपली आहे, त्याची अभियान हरपली आहे. आता अभियान होणारच नाही, कारण त्याची म्हटलेलं आहे. ठीक आहे ना, अभियान होणार नाही. त्याची रंगरूप हरपली आहे असं नाही. काय म्हणतो आपण, आजचा सामान्य गरीब मध्यमवर्गीय माणूस समूहामध्ये, गर्दीमध्ये एकाकी राहतो. म्हणजे काहीतरी निगेटिव्ह बोललेलो आहे आपण. आणि अशा वेळेस मग त्याची काय हरपली असेल, तर त्याची अस्मिता हरपली असेल. शोधाशोध कशाचा घेईल तो, त्याची अस्मिता हरपली असेल. ठीक आहे ना, हरपली आहे. अशा या साधेपणा हरपलेल्या विराट मानव समूहाची चित्रण करण्याची काही साहित्यिकांचा कल असतो. मानव समूहाचे पाहिजे. ठीक आहे ना, मानव समूहाचे चित्रण करण्याचे काही साहित्यिकांचा कल असतो. चित्रण करण्याकडे काही साहित्यिकांचा कल असतो. जे लोक असतात, साधे लोक, गरीब, सामान्य मध्ये आपण त्यामध्ये येतो. ठीक आहे ना, तर यांची जी अस्मिता हरवत चाललेली आहे, तर यांचे चित्रण करण्याचा काही साहित्यिकांचा कल असतो. बरोबर आहे. मग काय अशा या हरपलेल्या काय हरपलेल्या, साधेपणा हरपला का माणसाचा? साधेपणा आहेच, तो सामान्यचा साधाच आहे. तो भान हरपलं का? नाही. निमित्त हरपले का? नाही. गर्दी हरपते कधी? नाही. स्वत्व हरपलेल्या विराट मानव समूहाचे चित्रण करण्याकडे काही साहित्यिकांचा कल असतो. उत्तर हे करेक्ट आहे.
ठीक आहे ना. म्हणजेच कसं, पुन्हा वाक्य बघा वाटल्यास तुम्ही, साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडत असते व हा समाज व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. व्यक्तिमन आणि व्यक्तिवर्तन यांना सामाजिक संदर्भ असल्याने मानवी व्यक्तिमत्व प्राप्त होते. साहित्याच्या अभिव्यक्तीचा प्रकार कोणताही असो, विविध घटकांद्वारे कथार्थाची निर्मिती करणे हे साहित्याचे मूलभूत कार्य असते. आजचा सामान्य गरीब मध्यमवर्गीय माणूस समूहामध्ये गर्दीमध्ये एकाकी असहायपणे जगत आहे, त्याची अस्मिता हरपली आहे. अशा या स्वत्व हरपलेल्या विराट मानव समूहाचे चित्रण करण्याकडे काही साहित्यिकांचा कल असतो. काही साहित्यिक लिहितात त्यांच्याविषयी, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडतात वगैरे वगैरे. ठीक आहे ना. आपलं वाचन पाहिजे असते. IBPS मराठीचा अभ्यास करायचा असेल तर तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. मी तुम्हाला वारंवार सांगतो. तिसरा प्रश्न बघा, कोणत्याही देशाची राज्यघटना ही त्या देशाचा मूलभूत आणि उच्च कायदा असतो, मानाचा कायदा असतो, सर्वोच्च कायदा असतो, चांगला कायदा असतो की सार्वजनिक कायदा असतो? उच्च तर होणार नाही का, कारण सर्वोच्च पण आहे आणि राज्यघटना सर्वोच्च कायदा आहे, पण उच्च होणार नाही. बरं, मानाचा इथं काय झाला, मानपान कायद्याचा आहे, मानपान नाही चालत कायद्याचं. ठीक आहे ना. चांगला कायदा असतो. चांगला ज्या ठिकाणी सर्वोच्च सार्वजनिक हे शब्द आलेले आहे त्या ठिकाणी चांगला हा शब्दच नाही पाहिजे. तो नॉर्मल शब्द आहे, चांगला आहे बा. ठीक आहे ना, या पद्धतीचं. म्हणून कसं, आता सर्वोच्च लिहायचं की सार्वजनिक लिहायचं बघा. आता कोणत्याही देशाची राज्यघटना ही त्या देशाचा मूलभूत आणि काय सार्वजनिक कायदा असतो. बघा, कायदा कोणताही सार्वजनिकच असतो, पण राज्यघटना हा मूलभूत आणि सर्वोच्च कायदा आहे, हे समजून घ्यायचं. ठीक आहे ना. राज्याच्या शक्तीद्वारे त्या कायद्याची निर्मिती केली जाते. तर राज्याच्या मोठ्या शक्तीद्वारे होईल का? कोणती मोठी शक्ती? आपण काय समजावं? बुद्धीने मोठी, पैशांनी मोठी, अंगाने मोठी, कशाने मोठी, म्हणून मोठे शब्द होणार नाही. राजकीय बघा, काय आपण काय म्हणतो, कोणत्याही देशाची राज्यघटना ही लिंक सोडायची नाही वरची. ठीक आहे ना, तेव्हाच खालची उत्तर निघेल. कोणत्याही देशाची राज्यघटना ही त्या देशाचा मूलभूत आणि काय, मूलभूत आणि राजकीय का, राजकीय कायदा असतो का? नाही, मूलभूत आणि सर्वोच्च कायदा असतो. राज्याच्या मोठ्या शक्तीद्वारे, राजकीय, पक्षीय, सार्वभौमत्व, जातीय शक्तीद्वारे त्या कायद्याची निर्मिती केली जाते. कायद्याची निर्मिती कोण करते? तर कायदे मंडळ. ठीक आहे ना. मग ते कसं असायला पाहिजे? ते मोठं असायला पाहिजे, ते राजकीय असायला पाहिजे, पक्षीय असायला पाहिजे, जातीय की सार्वभौम? सार्वभौम. त्याच्यावर कोणाचाही प्रेशर नसलं पाहिजे. ठीक आहे ना, कोणाचाही अधिकार नसला पाहिजे. सार्वभौम. म्हणून राज्याच्या सार्वभौम शक्तीद्वारे त्या कायद्याची निर्मिती केली जाते. सार्वभौम शक्तीच्या, पुन्हा शब्द आला. ठीक आहे ना. सार्वभौम शक्तीच्या मान्यतेशिवाय कायदे किती चांगले असले तरी ते फार काळ टिकणार नाही का? त्या शक्तीच्या नकाराशिवाय, प्रकाराशिवाय, दडपणाशिवाय की धाकाशिवाय, कायच्याशिवाय कायदे कितीही चांगले असले तरी ते फार काळ टिकत नाही. तर सार्वभौम शक्तीच्या मान्यतेशिवाय, सार्वभौम शक्ती कोणती आहे? तर जनतेची शक्ती आहे. बघा, कोणी कितीही श्रीमंत असो, कोणी कसाही असो, जनतेसमोर त्याचं काही चालत नाही. बरोबर आहे. आज हा पंतप्रधान, उद्या तो पंतप्रधान, आज ही पार्टी सत्तेत, उद्या ती पार्टी सत्तेत, जनतेसमोर काही चालत नसते मित्रांनो. ठीक आहे ना. आणि म्हणून या सार्वभौम शक्तीच्या मान्यतेशिवाय कायदे कितीही चांगले असले तरी ते फार काळ टिकत नाही. म्हणजेच ज्या देशात, ज्या कालखंडात आणि ज्या समाजासाठी हे कायदे तयार केले जातात त्या सर्व कायद्यांना त्या मिळालेला त्या देशाचा इतिहास, त्या सर्व कायद्यांना मिळालेला इतिहास, आलेला इतिहास, घडलेला इतिहास, झालेला इतिहास की लाभलेला इतिहास आपल्याला काय होत असतो? आपल्याला इतिहास आपण मिळवत असतो का? आम्हाला हा इतिहास पाहिजे बस म्हणत असतो का? नाही. तर आलेला इतिहास, घडलेला इतिहास, झालेला की लाभलेला इतिहास या ठिकाणी काय पाहिजे?
ज्या समाजासाठी हे कायदे तयार केले जातात त्या सर्वच कायद्यांना काय, त्या सर्वच कायद्यांना बोला काय, त्या सर्वच कायद्यांना मिळालेला त्या दिशेचा इतिहास. ओके, इतिहास कधी मिळत नसतो, इतिहास कधी आलेला इतिहास नसतो, तो घडलेला, झालेला किंवा लाभलेला राहू शकतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला जरी वाटत असलं की घडलेला असलेल, परंतु इतिहास आपल्याला लाभत असतो. घडणे वेगळं, घडणे एक तशीच क्रिया झाली, घडला तो इतिहास, पण आपल्याला लाभला, आपल्या समोरच्या पिढीला लाभेल, मागच्या पिढीला लाभला. म्हणून या ठिकाणी काय होते, त्या सर्वच कायद्यांना लाभलेला त्या देशातला इतिहास, त्या सर्व कायद्यांसाठी काय असेल, कायद्यांना लाभलेला त्या देशाचा इतिहास, संस्कृती, तेथील समाजव्यवस्था लाभत असते, संस्कृती लाभत असते आपल्याला. ठीक आहे ना. ज्यावर समाज आधारलेला असतो ती अर्थव्यवस्था, यांचे लेख लागू असतात, संदर्भ लागू असतात, नियम लागू असतात, मागासले पण लागू असतात, विकल्प लागू असतात बोला. तर त्या देशाला लाभलेला त्या देशाला इतिहास, त्या देशाचा असेल इतिहास, संस्कृती, तेथील समाज व्यवस्था व ज्यावर समाज आधारलेला आहे ती अर्थव्यवस्था यांचे संदर्भ लागू असतात. ठीक आहे ना. आपलं वाचन जर असेल ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजते, अदरवाईज समजत नाही. हे एवढंच नाही आहे, हे लेक्चर पुढेही आहे. पुढचं लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे ना. ॲपमध्ये भरपूर लेक्चर्स असतात, प्रत्येक टॉपिकचे आहे. तर तुम्हाला जर ॲपमधले लेक्चर्स पाहायचे असतील प्रत्येक टॉपिकचे, कारण टॉपिक भरपूर आहे, 16-17 टॉपिक्स आहे IAPS विद्यार्थी मराठीतले. ठीक आहे. तर त्या प्रत्येक टॉपिकवर आपण लेक्चर्स घेतलेले आहे. ॲपमध्ये कोर्स आहे, तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. इंग्लिशचा आहे, मराठीचा आहे, टेस्ट सिरीज पण आहे दोन्ही विषयांची. ठीक आहे ना. आणि अगदी हुबेहूब इंग्लिशचा पॅटर्न मराठीचा पॅटर्न आपण राबवलेला आहे, इंग्लिश मराठी दोन्हीचा. ठीक आहे ना. तर महाराष्ट्रातले हजारो मुलं हा कोर्स घेत आहेत. आणि आपलं एक पुस्तक पण येणार आहे, अप्लाइड मराठी. हे पुस्तक अप्लाइड मराठी नावाचं पुस्तक तुम्हाला 7 डिसेंबर पासून ह्याची प्री ॲडव्हान्स बुकिंग सुरू होणार आहे. ठीक आहे ना. प्री ॲडव्हान्स बुकिंग ही त्या लोकांसाठी असेल जे पुस्तकाची MRP जी आहे, मोठी किंमत जी असते ती घेऊ शकत नाही, ती त्यांना परवडू शकत नाही. कारण ते एकदा स्टॉलवर गेलं ऑफलाईनमध्ये तर तुम्हाला त्याची कॉस्ट जास्त पडेल. आणि आपण प्री लॉन्च बुकिंग का करून राहिलो की जे विद्यार्थी आपले आहेत, ज्यांनी कोर्स घेतलेला आहे किंवा जे मला फॉलो करतात यूट्यूबला, तर त्यांनी पटापट बुकिंग करून घ्यायची. तुम्हाला अगदी थोड्या पैशात हे पुस्तक अवेलेबल होऊन तुमच्या घरी. नंतर एकदा मार्केटला गेलं की मग ते जनरल पब्लिक घेऊ शकता. ठीक आहे ना. तर ज्यांना कोर्स करायचा त्यांनी कोर्स करा, टेस्ट सिरीज करायचं त्यांनी टेस्ट सिरीज करा. आणि मला वाटते हे पुस्तक प्रत्येकांकडे असू द्या. ठीक आहे. थँक्यू.